पाहुयात पुढची बातमी। परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्याचा निर्णय परिवहन विभागामार्फत घेण्यात आला। 1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। मात्र या निर्णयावरून गुणरत्न सदावर्ते यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा गांडूळ असा उल्लेख करत सदावर्तेंनी सरनाईक यांच्यावर निशाणा साधलाय। पाहूया। प्रताप सरनाईक कायद्यापेक्षा मोठा नाही, तुम्ही मोठे नाहीत कायद्यापेक्षा। काय चुकीचं बोललो प्रताप सरनाईक? महाराष्ट्रामध्ये जर कोणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची असेल, महाराष्ट्रामध्ये टॅक्सी चालवायची असेल, तर त्या ड्रायव्हरला मराठी समजण्या इतपत त्या ड्रायव्हरला मराठी आलं पाहिजे। जो कानून बना है मोटर व्हीकल एक्ट जिसे कहते हैं, उसमें भाषा के ऊपर पड़ताड़ करना, भाषा की सख्ती करना कहीं पर भी लिखा नहीं है। राज ठाकरे जैसे लोगों को बताने के लिए और कानून प्रताप सरनाईक गांडुले जैसे मंत्री को ये क्या सिखाने के लिए हम ये बता रहे हैं। काही मूर्ख माणसांच्या टिप्पणीवर बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही। टीका करावी, प्रताप सरनाईक काय फार दिवे लावतात अशातला काही भाग नाही। एसटीचं वाटोळच करतात ते, आणि काय ते सदावर्तेंनी एसटीचं वाटोळच केलं होतं। त्यावेळी ज्या मागण्या घेऊन शरद पवारांच्या घरात घुसले होते, आता त्या मागण्या घेऊन जरा एखादं देवेंद्र फडणवीसांच्या घरात घुसलं पाहिजे गुणवत्ता सदावर्तेंनी। राज्यभरातील परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय परिवहन विभागामार्फत घेण्यात आलाय। 1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि यावरूनच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे। परिवहन मंत्र्यांनी ऑटो आणि टॅक्सी चालकांना धमकी देणं थांबवावं असं म्हणत सरनाईक हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत असा हल्लाबोल सदावर्ते यांनी केला। तर यावेळी बोलताना गांडूळ असा उल्लेख करत सदावर्ते यांनी सरनाईक यांच्यावर टीका केली आहे। गांडुळे उर्फ प्रताप सरनाईक, गांडुळे उर्फ प्रताप सरनाईक हे कष्टकऱ्यांच्या पोट तिडकीतून, हे श्रमवीरांना दिल्या जाणाऱ्या धमकीतून ही रिॲक्शन आहे, हा राग आहे, हा राग आहे कष्टकऱ्यांना धमकीच्या बाबतीतला। प्रताप सरनाईक कायद्यापेक्षा मोठा नाही, तुम्ही मोठे नाहीत कायद्यापेक्षा। तर कुणीही आपल्या फायद्यासाठी वक्तव्य केली असतील किंवा माझ्यावर टीका केली असली तरीही मी मागे हटणार नसल्याचा निर्धार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। आणि हा निर्णय 2019चा आहे, मी फक्त त्याची अंमलबजावणी करत असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। कोणीही कितीही विरोधासाठी किंवा काही संघटनेच्या युनियनच्या स्वार्थासाठी किंवा त्यांच्या फायद्यासाठी जर अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल किंवा अशा माझ्या घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला असेल, तर ते मी पुढे कशा प्रकारे वागायचं हे मी ठरवणारच आहे। आणि काय चुकीचं बोललो प्रताप सरनाईक? महाराष्ट्रामध्ये जर कोणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची असेल, महाराष्ट्रामध्ये टॅक्सी चालवायची असेल, तर त्या ड्रायव्हरला मराठी समजण्या इतपत त्या ड्रायव्हरला मराठी आलं पाहिजे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा, गुणगान मात्र हिंदीचे गायचे, असं योग्य नाही। दुसरीकडे भाषा सक्तीवरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आव्हान दिलंय। मेरे रिक्शे वाले कष्टकरी भाइयों, टैक्सी वाले कष्टकरी भाइयों, भारत के संविधान से लिखित जो कानून बना है मोटर व्हीकल एक्ट जिसे कहते हैं, उसमें भाषा के ऊपर पड़ताड़ करना, भाषा की सख्ती करना कहीं पर भी लिखा नहीं है। ये हिंदी में मेरे भाइयों को समझने के लिए और राज ठाकरे जैसे लोगों को बताने के लिए और कानून प्रताप सरनाईक गांडुले जैसे मंत्री को ये क्या सिखाने के लिए हम ये बता रहे हैं। तर मूर्खांच्या वक्तव्यावर आपण प्रतिक्रिया देत नसल्याचं म्हणत मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी सदावर्ते यांच्यावर टीका केली आहे। त्या व्यक्तीवर बोलण्यासारखी ती व्यक्ती नाही। मग आम्हाला शाळेत असताना ना आमचे शिक्षक किंवा आमचे पालक वर्ग देखील सांगायचे, मूर्खांच्या नादाला लागू नका। काही मूर्ख माणसांच्या टिप्पणीवर बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही। टीका करावी, मात्र टीका करताना भाषा थोडी जपून वापरावी असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सदावर्तेंनी वापरलेल्या भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे।
तर दुसरीकडे एसटीच्या झालेल्या अवस्थेबाबत अंबादास दानवे यांनी सदावर्ते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या दोघांनाही चांगलं सुनावलंय. मी पुन्हा एकदा सांगतो, भाषेचं जरासं टीका करावी. प्रताप सरनाईक काय फार दिवे लावतात अशातला काही भाग नाही. एसटीचं वाटोळच करतात ते. आणि काय ते सदावर्तेने एसटीचं वाटोळच केलं होतं. त्यावेळी ज्या मागण्या घेऊन शरद पवारांच्या घरात घुसले होते, आता त्या मागण्या घेऊन जरा एखादं देवेंद्र फडणवीसांच्या घरात घुसलं पाहिजे गुणवंत सदावर्तेने. एसटीचं सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा एसटीला द्यावा, वेतनवाढीच्या विषयी गुणवंत सदावर्तेने कोविडच्या काळात आंदोलन केलं. त्याच्यावर पडळकर, सदाभाऊ खोदी मंडळी होती. शरद पवार साहेबांच्या घरात घुसले तर काही संबंध नसतात. मला असं वाटतं आता या लोकांनी फडणवीसांच्या घरात घुसलं पाहिजे या मागण्यांसाठी. टॅक्सी आणि रिक्षा चालकांना 1 मे पासून मराठी सक्तीचा निर्णय परिवहन विभागानं घेतलाय. मात्र काही संघटनांकडून त्याला विरोध होताना दिसतोय. तर सदावर्ते यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली आहे. महाराष्ट्रात मराठी सक्ती हा कुणाला का अन्याय वाटावा हाच मुळात प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.